नमस्कार. मी सौ माधुरी गजानन धनोकार, सावित्री शक्तीपीठ अकोला, महाराष्ट्र. श्री दशरथ कुलकर्णी सर यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक महिला दिनानिमित्त थोडीशी माहिती सांगणार आहे. 19व्या शतकातील जगभरातील स्त्रीवादी चळवळीने जोर धरला होता. त्याचवेळी भारतातही अनेक समाजसुधारकांनी स्त्रीवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली. त्यामध्ये राजा राममोहन राय, महर्षी कर्वे, महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले, ईश्वरचंद विद्यासागर, रमाबाई रानडे ही नावे विसरून चालणार नाही. सतीप्रथा, केशवपन, बालविवाह अशा अनेक वाईट प्रथा बंद करण्याचे यशस्वी प्रयत्न झाले. स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह तसेच प्रौढ विवाह असे अनेक विषय समाजासमोर मांडण्यात आले. त्याचेच फलित म्हणून विवाहाच्या वेळी मुलाचे किमान वय 16 ते 18 तर मुलीचे किमान वय 10 ते 12 असावे अशी तरतूद करण्यात आली. स्त्री शिक्षणाच्या चळवळीनेही जोर धरला. महाराष्ट्रात महात्मा ज्योतिराव फुले व भारतातील पहिली स्त्री शिक्षिका होण्याचा मान मिळवलेल्या सावित्रीबाई फुले यांचे योगदान फार मोठे आहे. समाजाचा प्रखर विरोध व त्यातून उद्भवलेल्या अनंत अडचणींना तोंड देत या पतिपत्नीने स्त्री शिक्षणाचा पाया महाराष्ट्रात रोवला. स्त्रिया विविध सामाजिक, राजकीय तसेच धार्मिक विषयांमध्ये सहभागी होऊ लागल्या, आपले मत व्यक्त करू लागल्या. सन 1902 मध्ये रमाबाई रानडे यांनी हिंदू लेडीज सोशल अँड लिटररी क्लबची स्थापना केली. तर 1904 मध्ये भारत महिला परिषदेची स्थापना झाली. या संघटना महिलांच्या अनेक समस्या व मागण्या यांचा पाठपुरावा करू लागल्या. त्यातूनच प्रथम संपत्तीदार स्त्रियांना मतदानाचा अधिकार, मग स्त्रियांना मतदानाबरोबर निवडणुकीला उभे राहण्याचा अधिकार अशा सुधारणा सन 1935 पर्यंत होत गेल्या. भारताला 1943 साली पहिली महिला दिन साजरा करण्यात आला. जय ज्योती, जय सावित्री.